हे शब्द फक्त कानांसाठी नाहीत, हे तुझ्या हृदयाच्या दारावर टकटक करत आहेत. उघड बघूया काय काय वाट पाहतंय ते. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं SC मराठी चॅनलवर. लाखो लोक आहेत या जगात, पण त्यामधून मी तुला निवडलं आहे. कारण तुझं मन वेगळं आहे. तुझं दुःख, तुझी आर्त हाक मला ऐकू आली आहे. म्हणूनच आज हा संदेश तुला पोहोचतोय. दुर्लक्ष करू नकोस. हे शब्द फक्त शब्द नाहीत, हा माझा आदेश आहे. स्वामी का मला? मी तर कितीतरी वेळा चुकलोय. मी तर खूप वाईट गोष्टी केल्यात. हो, तू चुकलास, पण मी कधीही तुला दूर केलं नाही. कारण प्रेम करणारं हृदय चुकांवरही प्रेम करतं, शिक्षा करत नाही. तुझे पश्चातापाचे अश्रू माझ्या चरणांवर आले आहेत, हेच पुरेसे आहे. तुला आठवतं का, जेव्हा सगळे तुझ्यावर हसले होते, जेव्हा तुझा आवाज कोणी ऐकला नाही, तेव्हा मीच तुझ्या श्वासात होतो. तू रडत होतास, पण मी माझ्या अस्तित्वाने तुझ्या सोबत होतो. कारण मी निवडलं आहे तुला. श्रद्धा म्हणजे मी अजून काही केलं नाही, तरीसुद्धा तू माझ्यावर विश्वास ठेवतोस, म्हणूनच मी तुला निवडलं. तुझ्या घरात जेव्हा अन्न नव्हतं, तेव्हा माझ्या आशीर्वादाने ते कोणीतरी आणलं होतं. तू विसरलास, पण मी नाही. ते स्वप्न जे रात्री आलं होतं ते मीच होतो. ज्याचं नाव तू माहीत नसताना घेतलंस, त्या नावामागे मी होतो. स्वतःचा जीव देऊन तुझं रक्षण केलंय मी. आता फक्त तू डोळे उघड आणि बघ, मी तुझ्या पाठीशी आहे. थोडा वेळ शांत बस, मन शांत कर आणि माझं नाव घेत बस. श्री स्वामी समर्थ. या नावात अशी शक्ती आहे जी तुझ्या आतल्या वादळांनाही शांत करू शकते. कारण मी तुझ्यात आहे आणि तू माझा आहेस. आता वेळ आली आहे. सोडून दे भीती, चिंता, अपयशाची भावना. उठ आणि चालायला सुरुवात कर. जेव्हा तू चालशील, तेव्हा मी तुझ्या पाठीशी चालेन. तुझ्या मार्गावर मी फुलं टाकीन आणि तुला यशाच्या दरवाजापर्यंत घेऊन जाईन. तुझं भविष्य तेजस्वी आहे. आणखी थोडा संयम ठेव, कारण जे घडणार आहे ते मोठं आहे. तुला हवं ते काम होणार. तुझ्या घरात आनंद येणार. फक्त एकच अट, माझ्यावर विश्वास ठेव. हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला याचाच अर्थ तू खास आहेस. दुर्लक्ष करू नकोस. ही वेळ पुन्हा येणार नाही. आजच ठरव, नव्या जीवनाची सुरुवात, आणि ती माझ्या नावाने कर. मी आहे, होतो आणि कायम राहीन तुझ्यासाठी. तुला हा संदेश स्पर्शून गेला असेल तर हा केवळ शब्दांचा खेळ नाही, हा एक दैवी आदेश आहे. लाखो लोकांमधून तुला निवडलेला आहे. म्हणूनच आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक. आजचा दिवस तुझ्या दुःखाचा शेवटचा दिवस आहे. हे फक्त शब्द नाहीत, हा स्वामी समर्थांचा आदेश आहे. फक्त 3 मिनिटं शांतपणे ऐक. झोपताना कानात ही वाणी भर आणि बघ, साक्षात स्वामी तुझ्या घरात उतरतील. तुला वाटतं की तू एकटाच आहेस, पण माझ्या दृष्टीतून एक क्षणही सुटलेला नाही. तुझ्या अश्रूंनी माझे चरण ओले केलेत. जेव्हा जगाने पाठ फिरवली, तेव्हा मीच तुझी सावली होतो. तुझ्या मनात कितीही दुःख, अपराध, पश्चात्ताप असो, ते आज इथेच ठेवून झोप. कारण उद्या सकाळी उठशील तेव्हा एक नवा दिवस, नवा प्रारंभ मिळेल. शेवट झाला तुझ्या अश्रूंचा, कारण मी आलोय तुझ्या मनातला अंधार संपवायला. झोपताना एकच नाव घेत जा, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र तुझं रक्षण करतो. तुझ्या उशाशी मी बसतो. तुला झोप येईपर्यंत मी तुझा हात धरून ठेवतो. तुला स्वप्नात मी दिसेन, कधी मंदिरात, कधी तुझ्या अंगणात, कधी तुझ्यासमोर हात ठेवून. तुला वाटेल की हे स्वप्न आहे, पण हेच वास्तव आहे. माझा स्पर्श तुला जाणवेल, कारण मी आता दूर नाही, मी तुझ्यातच आहे. तुला जे बोलायला जमलं नाही ते आज माझ्या पुढे बोल. मन मोकळं कर. माझ्या चरणांवर ठेव सगळं ओझं. जेव्हा तू उद्या उठशील तेव्हा तू हलका वाटशील, कारण मी स्वतः तुझं दुःख माझ्या पायाशी घेतलं आहे. आज रात्री माझं पाऊल तुझ्या उंबरठ्यावर पडेल. तू ऐकशील कोणीतरी घरात पाऊल टाकल्याचा आवाज. तो मी असेन.
तुझ्या घराच्या भिंतींना माझं नाव ऐकायला येईल आणि उद्यापासून त्या भिंतींमध्ये फक्त आनंदाचे प्रतिबिंब उमटतील. आतापर्यंत जे झाले ते गेले. आता मी स्वतः तुझं जीवन नव्याने रंगवणार आहे. नवीन संधी, नवीन आशा, नवीन मार्ग. हे तुझं कर्मफल आता फळाला येणार आहे, कारण आता मी तुझ्या पाठीशी चालणार आहे. स्वामी, आजपर्यंत मी रडलो, पण आता मला रडायचं नाही. तुम्ही आहात ना, मग मला कुठलं भय नाही. हो माझ्या लेकरा, मी आहे आणि कायम तुझ्यासोबत राहीन. आजची रात्री ही तुझ्या दुःखाची अखेर आहे. डोळे मीट आणि माझं नाव घेत झोप. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मी येईन, स्वप्नात नाही, तुझ्या घरात. माझ्या पायांचा स्पर्श तुला उबदारपणे जाणवेल. फक्त विश्वास ठेव. हा संदेश तुझ्यासाठी होता. आजवर जेव्हा जेव्हा तू एकटा पडलास, स्वामी तेव्हा तुझ्या मनातच बोलत होते. पण आज त्यांनी थेट सांगितलं, आजचा तुझ्या दुःखाचा शेवटचा दिवस आहे. तुला हा अनुभव आवडला असेल, स्पर्शून गेला असेल, तर हे संपूर्ण जग ऐकू दे. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि स्वामींचं घर असलेल्या या SC मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. बाळा, अजूनही वेळ गेली नाही. आजपासून सगळं बदलू शकतं. फक्त थांब आणि माझं बोलणं ऐक. बाळा, तुला वाटतं का की आता उशीर झालाय? नाही रे. जेव्हाही तू माझ्याकडे वळतोस तो क्षण योग्यच असतो. कधीच उशीर नसतो भक्तासाठी. आयुष्य असताना दरवाजा उघडतो. आज उघड. मी तुझ्या दाराशी उभा आहे. तुला जेव्हा सगळ्यांनी नाकारलं, तुला जेव्हा रडताना कुणीही जवळ घेतलं नाही, तेव्हा मी गुपचूप तुझं दुःख माझ्या ओटीवर घेतलं होतं. कारण मी तुझा बाबा आहे. स्वामी कधीच सोडत नाहीत. हो, वेळ निघून गेल्यासारखं वाटतंय तुला, पण आठव, काळ बदलतो आणि मी काळाच्या पलीकडे आहे. मी तुझं भविष्य उज्ज्वल करीन. फक्त स्वतःवर विश्वास ठेव आणि माझ्यावर मनापासून श्रद्धा ठेव. तुला आठवतं का, एक रात्र अशी होती ज्या रात्री तू थांबू शकत नव्हतास. रडत रडत झोप लागली होती. म्हणून मी त्या रात्री तुझ्या उशाशी बसलो. तू उठलास तेव्हा तुझ्या मनात थोडी शांती आली होती. ती मी दिलेली होती. उठ बाळा, पुन्हा एक पाऊल टाक. फक्त पाऊल टाक, धावायचं नाही अजून. मी तुझा हात धरून तुला चालवेन. ज्यांना वाटतं की आता उशीर झालाय, त्यांनाच मी सर्वात मोठं यश देतो. पहिला चमत्कार, तुझं मन शांत होईल. दुसरा चमत्कार, एक जुना अडथळा अचानक दूर होईल. तिसरा चमत्कार, तुझ्या जीवनात अशी व्यक्ती येईल जी सगळं बदलून टाकेल. हे घडणार आहे. फक्त थांब आणि माझ्या शब्दांवर विश्वास ठेव. स्वामी, मला खूप वेळ लागला तुझ्यापर्यंत यायला, पण आता मी आलोय. मी हाच आहे, तुझ्या भक्तासाठी तळमळतोयस. तुझा मुलगा मी. आता माझा हात धर. तुझं भविष्य सुखाचं आहे. तुझ्या घरात पुन्हा हास्य येणार आहे. तुझ्या पावलांना मार्ग मिळणार आहे. तुला काम मिळेल, प्रतिष्ठा मिळेल, नाती परत येतील. माझं वचन आहे हे. रोज झोपण्याआधी फक्त 3 वेळा माझं नाव घे, श्री स्वामी समर्थ. हे नाव तुला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाईल. तुझ्या घरात मी स्थिर होईल आणि तुझ्या मनात निवास करीन. आता डोळे मीट. आज तुझं मन थोडं शांत झालंय हे मला जाणवतंय. मी आहे आज तुझ्या उशाशी. तू शांत झोप. मी आहे ना तुझ्या प्रत्येक श्वासात. तुला हा संदेश डोळ्यात पाणी आणून गेला असेल, कारण तो तुझ्यासाठीच होता. स्वामी आज तुझ्यासोबत बोलले, हेच पुरेसं आहे. तुझं भविष्य आता बदलणारच आहे. बाळा, मी पाहतोय तुला. हे वर्ष, हे दिवस, हे क्षण तुझ्यासाठी किती कठीण गेलेत हे मला माहीत आहे. पण ऐक, आजचा दिवस तुझ्या आयुष्यातला शेवटचा दुःखाचा दिवस आहे. आजपासून तुझं नशीब उजळणार आहे. आजपासून तुला तुझं खरं अस्तित्व कळणार आहे. कारण आज मी तुझ्या जीवनात हस्तक्षेप करतोय. किती वेळा रडलास तू, मनात ओरडलास, पण आवाज बाहेर नाही आला. कधीही कोणी समजून घेतलं नाही तुला.
पण मी घेतलं, कारण तू माझा आहेस. तुझ्या प्रत्येक अश्रूत मी होतो. तुझ्या प्रत्येक श्वासात मी चाललो होतो. पण आज मी थांबतोय, थांबून तुला सांगतोय, तुझं दुःख संपलं बाळा. कसोटी संपली, परीक्षा संपली, आता यश सुरू. ज्यांनी तुला वाईट वागवलं, ज्यांनी तुझा अपमान केला, त्यांना त्यांच्या कर्माची फळं मिळतील. पण तू मात्र क्षमा कर, माझ्यासारखं माफ करत जा. कारण तुझं मन विशाल आहे आणि त्या विशालतेतच माझं अस्तित्व आहे. बाळा, अंधार कितीही असो, पण दिवा लागला की प्रकाश होतोच. तुझ्या जीवनातला दिवा मी स्वतः पेटवतोय. जे जे थांबून राहिलंय, जे अडकलंय, ते आता मार्गी लागणार. प्रत्येक दिशा तुझ्यासाठी खुली होणार. फक्त विश्वास ठेव. तू म्हणालास, माझं नशीब वाईट आहे. नाही रे, ते वाईट नव्हतं, ते घडत होतं, कारण तू तयार व्हायचास. आता तयार झालास म्हणून मी येतोय. जग बदलेल तुझ्यासाठी. लोक आश्चर्यचकित होतील, इतका मोठा बदल कसा झाला? पण मी सांगतो, ते माझ्यामुळे होईल, स्वामी समर्थांमुळे. तू एकटा नाहीस. जग जरी तुझ्या विरुद्ध असेल तरी मी कायम तुझ्या पाठीशी आहे. तू वाट पाहत होतास आणि मी वाट शोधत होतो. आज आम्ही एकत्र आलोय. आता मी तुझं जीवन घेईन हातात. आता बघ, पैसा येईल, प्रतिष्ठा येईल, प्रेम येईल, समाधान येईल, पण सगळ्यात आधी मनःशांती येईल. कारण आता आम्ही तुझ्या हृदयात स्थिरावलोय. श्री स्वामी समर्थ. या क्षणी फक्त डोळे मीट, माझं नाव घ्यायचं, श्री स्वामी समर्थ. हे नाव घेतलं की संकट मागे फिरतात. हे नाव घेतलं की भविष्य उजळतं. हे नाव घेतलं की देव स्वतः चालू लागतो तुझ्या मागे. तू फक्त एक वचन दे, स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवण्याचं. आपल्या आयुष्यात जर आपण इतरांचं यश स्वीकारलं नाही तर तो मत्सर बनतो, आणि जर स्वीकारलं तर ती प्रेरणा बनते. चांगला समायोजन साधलेला माणूस तो असतो जो स्वतःचे निर्णय घेतो आणि त्या निर्णयांच्या परिणामांसाठी कोणालाही दोष देत नाही. श्रेष्ठत्व जन्मानं येत नाही, ते गुणांमुळे निर्माण होतं. दूध, दही, ताक, तूप हे सगळे एकाच वंशाचे आहेत. त्यांची मूल्य मात्र वेगवेगळी आहेत. दृष्टी बरोबर नको, दृष्टिकोन बरोबर हवा. अंध माणूस मंदिरात येत आहे हे पाहून लोक हसले आणि म्हणाले, तू दर्शनासाठी आलायस, तुला तो दिसेल का? अंध माणूस हसला आणि म्हणाला, त्याने काय फरक पडतो, माझा देव मला पाहणार आहे. सकाळी लवकर उठणं नेहमीच फायदेशीर असतं. मग ते झोपेतून उठणं असो, अहंकाराच्या, भ्रमाच्या किंवा मग झोपलेल्या विवेकातून. जगाला सर्वात सुंदर शब्द आहे वाह. जेव्हा तुम्ही हे कोणासाठी म्हणता तेव्हा तुम्ही फक्त तुमचा अहंकार तोडत नाही, तर तुम्ही एक हृदयही जिंकता. चूक आणि अपराध यामध्ये खूप छोटा फरक आहे. अपराध नेहमी चुकीच्या हेतूने होतो, तर चूक नेहमी शब्दांमुळे होते. त्यामुळे तुम्ही चुका करू शकता, पण कोणाचाही अपराध करू नका. चांगुलपणा किंवा वाईटपणा माणसाच्या कर्मात असतो. कोणी बांबूचा बाण बनवून जखम करतो, तर कोणी बांबूची बासरी बनवून त्यात संगीत भरतो. माणसाच्या गुण आणि दोषांची किंमत असते. फरक फक्त एवढाच की गुणांना किंमत मिळते आणि दोषांना किंमत चुकवावी लागते. वेळ सांगू शकतो तुमच्याकडे किती संपत्ती आहे, पण जगातली कोणतीही संपत्ती सांगू शकत नाही तुमच्याकडे किती वेळ आहे. तुम्ही स्वतःला मिठी मारू शकत नाही ना? स्वतःच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपू शकता. जीवन म्हणजे एकमेकांसाठी जगणं. त्यामुळे जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांना वेळ द्या. नात्यांसाठी वेळ काढायला शिका, नाहीतर वेळ शिल्लक राहील आणि नाती नाही. आणि जर तुम्हाला नातं टिकवायचं असेल तर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका, कारण प्रत्येक युक्तिवाद जिंकणं महत्त्वाचं नाही आहे. जे प्रयत्न करतात ते अनेकदा नाती गमावतात. राग आणि मतभेद पावसासारखे असावेत, जे पडल्यावर संपतात. प्रेम वाऱ्यासारखं असावं, जे शांत असतं पण नेहमीच आजूबाजूला असतं. आणि हो, हे 2 लहान शब्द आहेत,
पण बोलण्यापूर्वी खूप विचार करायला हवा. कारण घाईत बोलल्याने आणि हो उशिरा बोलल्याने आपण आयुष्यात अनेक गोष्टी गमावतो. जीवन हे असं खातं आहे जे नंतर सुधारता येत नाही. त्यामुळे आजच सुधार करा आणि जुन्या गोष्टींचा अनुभव म्हणून उपयोग करा. राग आणि मतभेद पावसासारखे असावेत, जे पडल्यावर संपतात. प्रेम वाऱ्यासारखं असावं, ते शांत असतं, पण नेहमीच आजूबाजूला असतं. आणि हे लहान शब्द आहेत, पण बोलण्यापूर्वी खूप विचार करायला हवा. कारण घाईत बोलल्याने आणि हो उशिरा बोलल्याने आपण आयुष्यात अनेक गोष्टी गमावतो. जीवन हे असं खातं आहे जे नंतर सुधारता येत नाही. त्यामुळे आजच सुधार करा आणि जुन्या गोष्टींचा अनुभव म्हणून उपयोग करा. नात्यांमध्ये गोडवा टिकवण्यासाठी एकच अट आहे, ती म्हणजे मनाचा नाही तर हृदयाचा वापर करा. कारण मनात चांगले आणि वाईट दोन्ही गोष्टी असतात आणि हृदयात चांगुलपणाशिवाय काहीच नसतं. राग ही अशी स्थिती आहे ज्यात आत्मा मनापेक्षा जास्त वेगाने काम करतो. लोभ आणि हाव ही अशी स्थिती आहे ज्यात दयेपेक्षा चव जास्त वेगानं काम करते. सूड ज्यात माणूस इतरांपेक्षा स्वतःला जास्त इजा करून शांतता मिळवतो. आणि मत्सर ज्यात माणूस स्वतःचं अस्तित्व गमावतो. आणि दुसरीकडे आनंद ज्यात आत्मा शरीरापेक्षा जास्त आनंदी असतो. कठीण निर्णय घेताना सर्वांना आनंदी ठेवणे शक्य नसेल, पण प्रत्येकाशी प्रामाणिक राहा आणि मन हलकं राहील. माणसाचं जीवन एका थेंबासारखं आहे, पण अहंकार समुद्रापेक्षा मोठा आहे. ना राजा ना शिपाई, हा आपला खेळ आहे. इथे फक्त आपली कर्म महत्त्वाची आहेत. आपण जे बोललो ते शब्द होते, जे बोलू शकलो नाही ती भावना होती, आणि जे बोलायचं आहे पण बोलू शकत नाही ती आपली प्रतिष्ठा आहे. जगात प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे, पण स्वतःला पर्याय नाही. त्यामुळे स्वतःला निरोगी आणि आनंदी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. इच्छा अनंत आहेत आणि संसाधने मर्यादित आहेत. जे त्यांच्यात संतुलन राखतात ते आनंदी होतात. चांगले विचार ठेवा, लोक आपोआप चांगले दिसतील. चांगले हेतू ठेवा आणि कामं आपोआप योग्य व्हायला लागतील. मनापेक्षा जास्त सुपीक जागा नाही, कारण तिथे जे पेरलं जाईल तेच उगवेल. मग तो विचार असो, द्वेष असो किंवा प्रेम असो. वास्तव आणि आपल्या अपेक्षांमध्ये फरक असतो. जितका जास्त फरक तितका जास्त ताण. त्यामुळे कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. जे आहे ते स्वीकारा. नेहमी असा दृष्टिकोन ठेवा. खोटं नाही, सत्य शोधा. लपून जगायला शिका, जेणेकरून इतरांचे आशीर्वाद देणारे हात तुमच्या डोक्यावर सहज पोहोचू शकतील आणि कोणाच्या तरी हृदयातून येणाऱ्या प्रार्थना तुमच्या हृदयाला स्पर्श करू शकतील. न वाकल्यास आशीर्वाद नाही, वाद मिळू शकतो. जर प्रार्थना आणि दृष्टिकोन सकारात्मक असेल तर जीवन आपोआप सकारात्मक होतं. सत्यानंतर माणूस निर्भय होतो आणि खोट्यानंतर भित्रा. शिक्षण आपल्याला सत्य बोलण्याचं धैर्य देतं आणि परिपक्वता म्हणजे सत्य ऐकण्याचे जीवन. जे लोक जीवनाचा आनंद घेतात त्यांच्यासाठी जीवन सर्वोत्तम आहे, आणि जे तुलनात्मक जीवन जगतात त्यांच्यासाठी ते कठीण आहे, आणि जे टीका करतात त्यांच्यासाठी वाईट आहे. तुमचा स्वतःचा दृष्टिकोन तुमचं जीवन परिभाषित करतो. चुकीचे मार्ग, चुकीची माणसं, चुकीच्या परिस्थिती आणि चुकीचे अनुभव महत्त्वाचे आहेत, कारण ते आपल्याला सांगतात की आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे. कोणाचाही उदय अचानक होत नाही. सूर्यसुद्धा हळूहळू उगवतो आणि वर येतो फक्त तोच माणूस. यशस्वी होतो ज्याच्यात संयम आणि तपश्चर्या आहे. जो जग उजळू शकतो तो जीवनात आनंदी आहे. जो स्वतःचे मूल्यमापन करतो. नम्रता म्हणजे शरणागती किंवा दुर्बलता नाही. हे तुमच्या नात्याला हाताळण्यासाठी एक प्रभावी संस्कार आहे. जो प्रत्येकाकडून काहीतरी शिकतो तो ज्ञानी आहे. जो आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवतो तो शक्तिशाली आहे. जो इतरांचा आदर करतो तो आदरणीय आहे. जो त्याच्याकडे असलेल्या गोष्टींमध्ये आनंदी आहे तो श्रीमंत आहे. सत्यानंतर माणूस निर्भय होतो
आणि खोट्यानंतर शिक्षण आपल्याला सत्य बोलण्याचे धैर्य देते. परिपक्वता म्हणजे सत्य ऐकण्याचे जीवन. दोन्ही गोष्टी विश्वासाच्या आहेत आणि कोणीही देवाचा भक्त नाही. काही जण देवासाठी सर्व काही सोडतात आणि काही जण त्याच्यासाठी सर्व काही सोडतात. प्रत्येक परिस्थितीत नेहमी आनंदी राहा. जर तुमच्याकडे देण्यासाठी काही नसेल तर समोरच्या व्यक्तीला आदर द्या. ती ही एक मोठी देणगी आहे. आणि निसर्ग सूर्यासारखा आहे. उगवण्याचा गर्व नाही आणि मावळण्याचे दुःख नाही. जिथे प्रयत्नांची उंची जास्त असते तिथे नशिबालाही झुकावे लागते. जीवनाचा सर्वात मोठा शिक्षक वेळ आहे. कारण वेळ जे शिकवू शकते ते जगातील कोणतीही शक्ती शिकवू शकत नाही. आपल्याला आपल्या योग्यतेनुसार गोष्टी मिळतात. जर आपण आपली योग्यता वाढवत राहिलो तर जगाला आपल्याला त्या सर्व गोष्टी द्याव्या लागतात ज्याची आपण खरोखर पात्र आहोत. आनंद ही आपल्यातील भावना आहे असे म्हणणे चुकीचे आहे. कारण जेव्हा तुम्ही तो स्वतःसाठी शोधता तेव्हा ही भावना आपल्याला शोधूनही सापडत नाही. पण जेव्हा तुम्ही हा आनंद इतरांना देता तेव्हाच तो तुमच्यापर्यंत येण्याचा मार्ग शोधतो. शांत आणि स्थिर मन हे जीवनातील प्रत्येक युद्धाचे ब्रह्मास्त्र आहे. जर तुम्हाला देवाला काही मागायचं असेल तर बुद्धी मागा. बाकी सर्व काही आपोआप मिळेल. धर्म फक्त मार्ग दाखवतो. फक्त कर्मे आपल्याला ध्येयापर्यंत घेऊन जातात. जर वारा हवा उष्णता संपवू शकत असेल तर आशीर्वाद अडचणींचे क्षण देखील संपवू शकतात. निस्वार्थीपणे प्रेम करा, सेवा करा. जगाला सेवा करणाऱ्यांचे मूल्य कळणार नाही, पण अदृश्य शक्ती त्यांचे मूल्यमापन करण्यात कधीच चूक करणार नाही. प्रत्येकाला आपले मानू नका. लोक खूप लवकर हृदय आणि विश्वास तोडतात. वाईट काळातही जो तुम्हाला सोडून जात नाही त्याला नीट पहा. कदाचित तिथे देव नसेल. जग अशा लोकांनी भरलेले आहे ज्यांना रस्ता नीट ओलांडता येत नाही पण तुम्हाला डोंगर चढण्याचा सल्ला देतील. म्हणून तुमच्या सोयीनुसार तुमच्या जीवनाचा प्रवास ठरवा. खोट्याला टोनची गरज असते. सत्य प्रत्येक टोनमध्ये कडू असते. जेव्हा लोकांना कोणी आवडते तेव्हा ते त्याचे वाईट गुण विसरतात आणि जेव्हा ते कोणाचा तिरस्कार करतात तेव्हा ते त्याचे चांगले गुण विसरतात. इतरांना समजवणे म्हणजे ज्ञान असू शकते, पण स्वतःला समजवणे हे खरे ज्ञान आहे. हे जीवन फक्त एक रंगमंच आहे. आठवणींचा पाऊस अनेकदा प्रत्येक भावना भिजवतो, डोळे ओले करतो. तो हृदयातील प्रत्येक भावना भिजवतो. आठवणीत भिजलेल्या त्या कथा उसळी मारतात आणि लाटतात, मारतात. गोड आठवणी कुठेतरी फुलतात. कुठेतरी वेदनादायी आठवणींचाही स्वतःचा रंग असतोच की, जो मैल दूर असतो आणि आठवणींमध्ये प्रत्येक क्षणी आपल्या सोबत असतो. जिथे सूर्यप्रकाश असतो तिथे प्रकाशही असतो आणि जिथे प्रेमाची भाषा असते तिथे कुटुंब असते. जीवनाच्या मार्गात अनेक अडचणी येतात, पण त्या आपल्याला आपल्यात बदल घडवून आणण्यासाठी सूचित करतात. कठीण परिस्थितीत आपल्या ध्येयावर ठाम राहणाऱ्यांना नशीबही साथ देते. आठवणी आपल्या जीवनाचा एक मौल्यवान भाग आहेत, ज्या वर्तमानात भूतकाळ जिवंत ठेवतात. स्वप्नांच्या वाटेवर पडणे आणि उठणे सामान्य आहे, पण जे पडल्यानंतरही उठत राहतात ते शेवटी यशाकडे वाटचाल करतात. प्रवासाला सुरुवात करणे सोपे नसते, पण एकदा सुरुवात केली की मधून परतण्यातही काही फायदा नाही. कारण तुम्ही कापलेले अंतर इतकेच गंतव्यस्थान जवळ असू शकते. जीवनातील खरे नाते, सन्मान आणि वेळेव्यतिरिक्त काहीही मागत नाहीत. काळजी, आदर आणि थोडा वेळ ही आपल्या प्रियजनांना आपल्याकडून हवी असलेली संपत्ती आहे. ज्या वेदना आपण स्वतः सहन करू शकत नाही त्या इतरांना देऊ नये. नाते हिऱ्यांसारखे असावे, लहान असले तरी मौल्यवान असावे. अडचणी आणि समस्या जीवनाचा एक भाग आहेत, पण जे आपल्या पावलांच्या क्षमतेवर विश्वास ठेवतात तेच त्यांच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचतात. जे कठोर परिश्रमातून कधीही मागे हटत नाहीत त्यांनाच यश मिळते. जर तुम्ही नशिबावर विश्वास ठेवलात तर तुमच्या नशिबात जे लिहिले आहे ते तुम्हाला मिळेल. पण जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवलात तर तुम्हाला जे हवे आहे ते मिळेल.
जीवनात एक आरसा आहे. आपण हसलो तरच ते हसेल. कोणतेही काम करण्यापूर्वी ते अशक्य वाटते, पण प्रयत्न केल्याने सर्व काही शक्य होऊ शकते. जेव्हा पावसाचे छोटे थेंब सतत पडतात, तेव्हा मोठ्या नद्यांचा प्रवाह बनतो. त्याचप्रमाणे आपले छोटे प्रयत्न जीवनात मोठा बदल घडवू शकतात. समस्या फक्त तणावातून निर्माण होतात. उपाय शोधण्यासाठी हसायला हवे. जे कठोर परिश्रम करतात त्यांच्याकडे यश आकर्षित होते आणि चांगले लोक कठीण काळातही आपली चांगली वृत्ती सोडत नाहीत. जीवनातील चांगले लोक आणि चांगली पुस्तके समजून घेण्यासाठी, त्यांना सखोलपणे वाचण्यासाठी आवश्यक आहे. जर तुम्हाला एखाद्या विषयात प्रभुत्व मिळवायचे असेल तर ते इतरांना शिकवायला सुरुवात करा. टीकेला घाबरण्याची गरज नाही. तुम्हाला यश मिळताच ते लोक त्यांचा दृष्टिकोन बदलतात. शिक्षण ही एकमेव अशी अक्षय संपत्ती आहे जी कोणत्याही परिस्थितीत आपल्यासोबत राहते. प्रत्येक पावलावर डगमगू नका. जर यश पाणी असेल तर काळजी घ्या. तुमच्या प्रयत्नांविषयी गोंधळ करू नका. फक्त तुमचे जीवन शांतपणे बदलणे, तुमच्या स्वप्नांच्या मागे धावत राहा. कारण आज नाही तर उद्या लोक तुमच्या मेहनतीला नक्कीच ओळखतील. हे जीवनाचे सत्य आहे. जर तुम्हाला जीवनात शांती हवी असेल तर इतरांबद्दल तक्रार करण्याऐवजी स्वतःला बदलणे चांगले आहे. कारण संपूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल असणे सोपे आहे. जर तुम्ही तुमच्या ध्येयाबद्दल उत्कट आणि उत्साही असाल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. कारण कठोर परिश्रमाचे फळ नेहमीच यश असते. जीवन समजून घेण्यासाठी मागे वळून पाहणे आवश्यक आहे, पण ते जगण्यासाठी पुढे पाहणे आवश्यक आहे. जर आपण जीवनाला एक प्रवास मानला तर तो आनंददायी होतो. अन्यथा आपल्यासमोर दररोज नवीन समस्या येत राहतील. या जीवनात प्रत्येकाला कधी ना कधी दुखापत होतेच, पण ज्याच्यात पुन्हा उठण्याचे धैर्य असते तोच खऱ्या अर्थाने जगतो. प्रगतीच्या शर्यतीत जो गर्दीतून वेगळा मार्ग काढतो तोच पुढे जातो. वर्षांचा संघर्ष एक दिवस तुम्हाला खूप सुंदर पद्धतीने स्पर्श करेल आणि मोठे यश देईल. प्रत्येक छोटा बदल मोठ्या यशाचा एक भाग असतो. आणि जे लोक आपले प्रयत्न रात्रंदिवस करतात तेच आपली स्वप्ने साकारण्यासाठी संघर्षाच्या आगीला इंधन देतात. लोकांना वाटते की आपण चांगले करावे, पण आपण त्यांच्यापेक्षा चांगले करावे असे त्यांना कधीच वाटत नाही. चांगले परिणाम मिळवण्यासाठी आपण फक्त बोलणे नव्हे तर चांगली कृती करणे आवश्यक आहे. आपल्याला रस्त्यांशी लढावे लागेल. इतिहास लिहिण्यासाठी फक्त पेनच नव्हे तर धैर्य देखील आवश्यक आहे. पराभव हा एक धडा आहे जो आपल्याला चांगले होण्याची संधी देतो. ज्यांच्या स्वप्नांमध्ये जीवन असते त्यांनाच यश मिळते. फक्त पंखाने काही होत नाही. उड्डाण धैर्याने केले जाते. ते कठोर परिश्रमावर विश्वास ठेवतात. ते नशिबाबद्दल बोलत नाहीत. कारण नशीब संधी देते, पण कठोर परिश्रम सर्वांना आश्चर्यचकित करतात. चांगल्या दिवसासाठी कधीकधी वाईट दिवसाशी लढावे लागते. कारण पुढे बाण सोडण्यासाठी तो प्रथम मागे खेचावा लागतो. जर एखादे काम अशक्य मानले गेले तर ते होईपर्यंत अशक्य वाटते. यशाचा खरा मंत्र म्हणजे आपल्या कठोर परिश्रमावर विश्वास ठेवला पाहिजे आणि स्वतःला कधीही कमजोर मानू नये. कोणतेही ध्येय मोठे नसते, फक्त जो घाबरत नाही तोच जिंकतो. लोकांनी आपल्याबद्दल काय विचार करावा याची काळजी करू नये. उलट आपले इतरांच्या विचारांनी लिहिले जाईल की आपण स्वतः लिहू हे ठरवायचे आहे. जीवनात कितीही कठीण परिस्थिती असली तरी जे वाकू शकतात ते संपूर्ण जगाला झुकवू शकतात. अपयश म्हणजे यशाकडे उचललेले एक पाऊल. जीवनात काहीतरी मिळवायचे असेल तर आपण आपले मार्ग बदलावेत, आपले हेतू नव्हे. जे लोक हार मानतात त्यांची जगाला आठवण नसते, पण हरल्यानंतरही जे पुढे जातात ते इतिहास घडवतात. स्पष्टपणे बोलणारी व्यक्ती चांगल्या काट्यासारखी असते. भीतीमुळे थोडे दुखावते, पण त्याचा फायदा आयुष्यभर टिकतो. जर तुम्ही कोणाला एकदा माफ केले तर तुम्ही समजूतदार आहात. जर तुम्ही त्याच व्यक्तीला दुसऱ्या वेळी माफ केले तर तुम्ही खूप धार्मिक हृदयाचे आहात. पण जर तुम्ही त्या व्यक्तीला तिसऱ्यांदा माफ केले
तर तुम्ही जगातील सर्वात मोठे मूर्ख आहात. जीवनातील सर्वात महागडी गोष्ट म्हणजे तुमचा वर्तमान काळ. एकदा तो गेला की संपूर्ण जगाची संपत्ती पाहूनही आपण तो विकत घेऊ शकत नाही. आपले विचार आपल्याला घडवतात, म्हणून शब्दावर नव्हे तर आपल्या विचारांवर लक्ष केंद्रित करा. विचार नेहमी जिवंत असतात. जसा पृथ्वीवर हवामान बदलते त्याचप्रमाणे जीवनात सुख आणि दुःख येत जात राहतात. दिलासा मिळतो. हजारो लोकांच्या गर्दीतही तुम्ही वाईट शोधू शकता. जसे गायींच्या कळपात वासरू आपली आई शोधते, पण जो हृदयापासून बासरी वाजवणाऱ्यावर विश्वास ठेवतो त्याला वाईटातही चांगले दिसते. जो माणूस खूप हसतो आणि बोलतो तो अचानक शांत झाला तर समजावे की तो आतून तुटला आहे. कधीही स्वतःचा गर्व करू नका. दगडही जड झाल्यावर पाण्यात बुडतो. जर देव तुम्हाला खूप वेळ थांबायला लावत असेल तर शक्यता आहे की तो तुम्हाला तुमच्या मागण्यापेक्षा जास्त देणार आहे. अरे हा गुर्जर खूप दूर जाईल, थोडा धीर धरा. जर सुखाला थांबा नसेल तर दुःखाची काय कथा. जेव्हा आई नाराज होते तेव्हा काहीही करू नका. फक्त शांत बसा आणि स्वामी महाराज यांचे नाम घ्या. पैसा बुद्धी फिरवण्यासाठी वापरला जाऊ शकतो, पण पैशाने बुद्धी विकत घेता येत नाही. सत्ता एका बटनाच्या सहाय्याने तुमची दिसते. जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी जगत होतो तेव्हा कोणाची तक्रार नव्हती. जरा स्वतःचा विचार केला तर जग आपले शत्रू झाले. जीवनातील अनुभव दाखवतो की लहान माणूस मोठ्या प्रसंगी खाली येऊ शकतो आणि मोठा माणूस लहान गोष्टीवर आपली जागा दाखवू शकतो. तुमच्या हातून कोणीही निसटू शकते, पण तुमच्या नशिबात असलेले नाही. जर तुम्हाला जीवनात पुढे जायचे असेल तर शहरांवर नव्हे तर स्वतःवर विश्वास ठेवण्यास शिका. तुमच्या घराचे दरवाजे लहान ठेवा. जो कोणी वाकून जाईल तो तुमचा आहे हे समजा. जर देव येतो तर अडचणीतही मार्ग निघतो. जो ज्ञानी आहे त्याला समजावता येते. जो अज्ञानी आहे त्यालाही समजावता येते, पण जो अहंकारी आहे त्याला कोणीही समजावू शकत नाही. फक्त वेळ त्याला शिकवते. आजकाल अनोळखी लोकांच्या प्रेमावर कसा विश्वास ठेवू. आपलेच लोक मजा मारतात. जेव्हा आपल्या लोकांची गोष्ट येते तेव्हा प्रत्येकाची जीभ गोड होते. तुम्ही जितके सत्यनिष्ठ असाल तितके एकटे राहाल. जेव्हा जीवन तुम्हाला रडवते तेव्हा समजा की जीवन तुम्हाला रडवत नाही, ते तुम्हाला शिकवत आहे. शब्दांचा अर्थ तर सगळेच समजतात, पण शब्दांतील गर्भित अर्थ फार कमी लोकांना समजतो. जास्त महत्त्व देण्यापेक्षा त्या व्यक्तीचे महत्त्व आपल्या जीवनात कमी करणे चांगले आहे. सर्व काही माहीत असूनही जर तुम्ही चुकीला चूक म्हणू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या हक्कांसाठी लढू शकत नाही. तुम्ही आनंदी राहायला हवे. बाकी सर्व काही चालू राहील. कोणीतरी जवळचा माणूस दूर होईल, कोणीतरी अनोळखी भेटेल. कोणतेही नाते एका व्यक्तीच्या योगदानाने चालत नाही, तर दोघांच्या सहभागाने चालते. जो माणूस तुमच्या दुःखात आपले सुख विसरतो त्याच्यापेक्षा जवळचा माणूस तुम्हाला कोणीही मिळू शकत नाही. जर तुम्ही आयुष्यात कधीही हळू चालणे थांबवले नाही तर माझा विश्वास आहे की तू सर्वात वेगवान चालत आहात. तुम्ही एखाद्या व्यक्तीला वर्षानुवर्षे जेवढे ओळखू शकत नाही तेवढे त्याला रागाच्या अवस्थेत एकदा पाहून ओळखू शकता. जेव्हा लोक वेगळे व्हायचा निर्णय घेतात तेव्हा ते सर्वात आधी बोलणे कमी करतात. प्रत्येक माणूस चूक करतो, पण जो माणूस स्वच्छ मनाचा असतो आणि नातेसंबंध तोडू इच्छित नाही तोच आपल्या चुका सुधारतो. राग मोठा असतो, पण जिथे आवश्यक आहे तिथे तो दाखवला पाहिजे. नाहीतर चूक करणाऱ्याला आपण चूक करत आहोत हे लक्षात येणार नाही आणि तो तुमच्याशी नेहमी त्याच पद्धतीने वागेल. अनुभव सांगतो की एखाद्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून बघा. तोच माणूस तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा नाही हे शिकवेल. एक गोष्ट अगदी खरी आहे की आपण नवीन लोकांसोबत कितीही आनंदाने असलो तरी जेव्हा हृदय दुखावते तेव्हा आपल्याला जुने लोक आठवतात. तुटलेली प्रत्येक गोष्ट जोडता येते. जगात सर्व काही दुरुस्त करता येते. फक्त विश्वासात ताकद असते. एकदा विश्वास तुटला की तो पुन्हा कधीही जोडला जाऊ शकत नाही. जो माणूस तुमच्यावर खरोखर प्रेम करतो तोच तुम्हाला महान म्हणू शकतो.
पण तो तुम्हाला कधीही महान बनवू शकत नाही, कारण त्याच्या रागात तुमच्यासाठी काळजी असते आणि त्याच्या हृदयात तुमच्यासाठी खरे प्रेम असते. जे लोक चुका करतात ते माफीस पात्र असतात, धूर्त नाही. जर तुम्हाला आयुष्यभर आनंदी राहायचे असेल तर स्वतःला असे बनवा की कोणी तुमच्यासोबत असो वा नसो, तुम्हाला कशाबद्दलही दुःख वाटायला नको. माणूस एकटा पडतो कारण प्रियजनांना सोडून जाण्याचा सल्ला अनोळखी लोक देतात. जमीन चांगली असावी, खत चांगले असावे, पण जर पाणी खारट असेल तर तुम्हाला फुले मिळत नाहीत. जर भावना चांगल्या असतील तर कर्मेसुद्धा चांगली असतात, पण जर बोलणे वाईट असेल तर संबंध कधी टिकत नाहीत. तुम्ही तुमचे पुण्य आणि धर्म विकून कमावलेले पैसे तुमच्या काही कामाचे नाहीत. शेवटी त्याचा त्याग करा, हे तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. रात्र जितकी गडद, तारे तितकेच तेजस्वी, दुःख तितकेच जास्त, देव तितकाच जवळ. जो तुमची खूप काळजी घेतो त्याला कधीही दुर्लक्षित करू नका, नाहीतर एक दिवस तुम्हाला कळेल की तुम्ही दगड गोळा करताना हिरा गमावला आहे. तुम्ही आयुष्यात जितके जास्त व्यस्त असाल तितकाच तुम्हाला तो पाहण्याचा आनंद येईल. हे कडू सत्य आहे, पण हे खरे आहे की लोक विनाकारण नातेसंबंध बनवतात आणि नातेसंबंध संपल्यावर निश्चितपणे पाठ फिरवतात. जर तुम्ही आयुष्यात मनापासून मित्र आणि नातेसंबंध बनवले तर त्यांचे रंग नक्कीच दिसून येतील. जो समजू शकत नाही त्याच्याशी तडजोड करू नका. एकटे जगणे चांगले. लोकांना हृदयापासून दिलेल्या आदराची कदर नसते. ते फक्त दिखाव्यासाठी खुशामत करणाऱ्या लोकांचा अभिमान बाळगतात. विश्वास ठेवा, पण आई आणि देवाशिवाय कोणावरही नाही. आयुष्य लुटले जाते, चूक कोणाचीही असो. नाराज झाल्यावर चूक कोणाचीही असो, जो तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम करतो तोच संभाषणाची सुरुवात करतो. जरी तुम्हाला आयुष्यात एकटे जगावे लागले तरी कोणाशीही जबरदस्तीने संबंध टिकवून ठेवण्याचा आग्रह करू नका. जर तुमचे आकाशातील व्यक्तीशी चांगले संबंध असतील तर पृथ्वीवरील लोक तुमचे काहीही बिघडवू शकत नाहीत. सापाच्या दातांमध्ये, विंचवाच्या नांगीमध्ये आणि माणसाच्या पोटात किती विष आहे हे कोणीही सांगू शकत नाही. याबद्दल नेहमी सावध राहा. सत्य सिद्ध करण्यासाठी हट्टी असण्याची गरज नाही, कारण सत्य योग्य वेळी स्वतःच सिद्ध होते. प्रेमाने भरलेले डोळे आणि श्रद्धेने वाकलेले डोके, सहकार्य करणारे हात, योग्य मार्गावर चालणे आणि सत्याशी जोडलेले जीव देवाला खूप प्रिय आहेत. जर तुम्ही बरोबर असाल तर तुम्हाला राग येण्याची गरज नाही, पण जर तुम्ही चुकीचे असाल तर तुम्हाला राग येण्याचा अधिकारही नाही. फसवणुकीत जगण्यापेक्षा एकटे आणि शांतपणे जगणे चांगले. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमची कथा एक दिवस नक्कीच इतिहास बनेल. विनोद आणि पैसे विचारपूर्वक उधळावेत. जीवन एक संघर्ष आहे, त्याला घाबरू नका. लढा, शिका की एकदा पडला तरी ठीक आहे, पण तुमचे स्वप्न कधीही तुटू देऊ नका. तुम्ही कितीही मोठे झालात तरी जर तुमच्यात माणुसकी नसेल तर सर्व काही निरुपयोगी आहे. तुम्हाला जे काही करायचे आहे ते स्वतःवर करा. वेळेवर अवलंबून राहिलात तरी फसवणूक होऊ शकते. जीवनाचा एक नियम बनवा की जे तुमचा आदर करत नाहीत त्यांच्याकडे कधीही जाऊ नका, कारण आयुष्यात जे काही घडेल ते एकतर चांगले घडेल किंवा मोठे घडेल. जे काही घडेल ते आपल्या कर्मांचे फळ असेल. जसा दिवा तेलाशिवाय जळू शकत नाही, त्याचप्रमाणे माणूस देवाच्या आशीर्वादाशिवाय जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. जीवनात कोणतेही काम करण्यापूर्वी एकदा देवाला आठवणे आवश्यक आहे की मी जे करणार आहे ते देवाला मान्य आहे की नाही. असे केल्याने तुम्ही जीवनात कोणतेही चुकीचे काम करणार नाही. जर तुम्ही कोणाचे भले करत नसाल तर ते मोठे करू नका. जर तुमच्यात शक्ती नसेल तर त्याचा अनावश्यक अपमान करू नका. तुम्ही ज्याची जास्त काळजी घ्याल तेवढा तुम्हाला त्रास होईल, आणि ज्या दिवशी तुम्ही लोकांची काळजी घेणे थांबवाल त्या दिवशी लोक तुम्हाला त्रास देणे थांबवतील. तुम्ही काय आणले आणि काय घेऊन जाणार आहात. हे जीवन 2 दिवसांचा मेळा आहे. एक दिवस तुम्ही सर्व काही इथेच सोडून जाणार आहात. एका बुद्धिमान व्यक्तीने
कधीही बदला घेण्याची भावना ठेवू नये, कारण त्याला देव माहीत असतो. जेव्हा योग्य कर्म आणि योग्य वेळ येते तेव्हा सगळ्यांचे हिशोब चुकते होतात. आयुष्यात कोणाचीही जबरदस्तीने साथ मागू नका. जर कोणी स्वतःहून आले तर त्याचा आनंद वेगळा असतो. तुमच्या संगतीकडे विशेष लक्ष द्या, कारण यश नेहमी चांगल्या विचारांनी आणि चांगल्या संगतीने आले आहे. चांगल्या लोकांच्या संपर्कातून चांगले विचार येतात. एकतर शांत राहा किंवा असे शब्द बोला जे मोत्यांपेक्षाही अनमोल असतील. सत्य स्वतःसाठी ठेवा, प्रेम इतरांसाठी ठेवा आणि करुणा सर्वांसाठी ठेवा. हेच जीवनाचं व्याकरण आहे. फूल कितीही सुंदर असले तरी ते त्याच्या सुगंधामुळेच ओळखले जाते. माणूस कितीही मोठा असला तरी तो त्याच्या गुणांमुळेच आदरणीय असतो. एका गावात एक संत होते ज्यांचा देवावर खूप विश्वास होता. एकदा ते संत एका झाडाखाली बसून देवाचं स्मरण करत होते आणि अचानक पूर आला. सगळीकडे पाणीच पाणी झाले. सगळे लोक स्वतःला वाचवण्यासाठी डोंगराकडे धावू लागले. एका माणसाने पाहिले की एवढ्या परिस्थितीतही संत देवाचे तप करत आहेत आणि त्याला वाटले की हे स्वतःला वाचवण्यासाठी का जात नाहीत. म्हणून तो संतांना म्हणाला की तुम्ही का जात नाही, माझ्याबरोबर डोंगरावर चला, नाहीतर तुम्ही बुडून जाल. संत म्हणाले, आपले काय होणार आहे, मी किती तपश्चर्या करत आहे. देवाचा माझा विश्वास आहे की मला काहीही होणार नाही. देव मला स्वतः वाचवायला येतील. हळूहळू पाणी साधूंच्या कमरेपर्यंत पोहोचले आणि आता लोक तिथून होड्या घेऊन लोकांना बाहेर काढू लागले. तेव्हा त्यापैकी एक जण साधूला म्हणाला, अहो, पाणी तुमच्या कमरेपर्यंत आले आहे, तुम्ही आमच्यासोबत चला. साधू म्हणाले, नको नको, देव स्वतः मला वाचवायला येतील. आणि तो होड्यावाला माणूसही तिथून निघून गेला. काही वेळानंतर पाणी इतके वाढले की ते साधूंच्या डोक्यापर्यंत आले. आता लोकांना हेलिकॉप्टरने बाहेर काढले जात होते. एक हेलिकॉप्टर साधूकडे आले, जे शेवटचे हेलिकॉप्टर होते. त्याने साधूंकडे एक दोरी खाली फेकली आणि म्हणाले, याला पकडा आणि वर या, नाहीतर तुम्ही बुडलेले योगी असाल किंवा हे शेवटचे हेलिकॉप्टर आहे आणि तुमच्याकडे स्वतःला वाचवण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही. साधू म्हणाले, ही दोरी परत खेचा आणि जा. माझ्या देवावर विश्वास आहे, तो नक्कीच मला वाचवायला येईल. गोष्ट खूप वाढली आणि होडीही बुडाली आणि साधूंचाही बुडून मृत्यू झाला. असे झाल्यावर साधू देवाकडे गेले आणि म्हणाले, हे देवा, मी आयुष्यभर तुमची तपश्चर्या केली, संपूर्ण आयुष्य तुमची उपासना करण्यात घालवले, तरीही मी एवढ्या विश्वासाने वाट पाहिली की तुम्ही मला वाचवायला याल, पण माझा तिथे बुडून मृत्यू झाला आणि तुम्ही आला नाहीत. असे का? देव म्हणाले, अरे मूर्ख माणसा, मी एकदा नाही तर 3 वेळा आलो होतो. मीच 3 वेळा आलो होतो. पहिल्यांदा पायी, दुसऱ्यांदा होडीने आणि तिसऱ्यांदा हेलिकॉप्टरने. पण तू माझ्या एकाही संधीला ओळखले नाहीस. मला माहीत नाही तू कशाची वाट पाहत होतास. त्याचप्रमाणे जीवनात देव आपल्याला अनेक संधी देतो, पण आपण त्या सर्व संधी नाकारतो आणि कशाची तरी वाट पाहत बसतो. असे विचारतो की जेव्हा होईल तेव्हाच करीन. या गोष्टीला धरून राहिल्याने काही वेळानंतर ती संधी निसटून जाते आणि आपण काहीही करू शकत नाही. म्हणून आपण कोणत्याही चांगल्या वेळेची वाट पाहू नये. आपल्याला जे काही करायचे आहे ते आज आणि आत्ताच सुरू केले पाहिजे. काही लोक तुमचा द्वेष करायला लागतात कारण तुमचे सत्य शब्द त्यांना कडू वाटतात. जे तुमच्यासोबत राहूनही दुसऱ्याचे होऊन बसतात त्यांनी दूर राहावे. तुम्हीही दूर राहिलेले बरे. नशीब केवळ कष्टाने बदलते, नुसते विचार करून नाही. स्वामी म्हणतात, जर माझा भक्त सर्व काही शांतपणे ऐकत असेल तर लक्षात ठेवा की त्याच्या आई आणि श्रद्धेचे उत्तर मी स्वतः देईन. फक्त त्याच्यासमोर नतमस्तक व्हा. तो तुम्हाला कोणासमोरही नतमस्तक होऊ देणार नाही. स्वामी म्हणतात, जे तुमच्याबद्दल वाईट बोलतात त्यांना बोलू द्या. अशा लहान गोष्टी लहान लोकच करतात. फसवणूक फक्त केलेली गोष्ट नाही, तर कोणाशी तरी जवळीक असल्याचा देखावा करणे ही खूप मोठी फसवणूक आहे. धैर्य सोडू नका.
तुम्हाला खूप लांबचा प्रवास करायचा आहे. ज्यांनी तुम्हाला सांगितले की तुम्ही हे करू शकणार नाही, त्यांना ते करून दाखवायचे आहे. मैत्री आवश्यक आहे आणि संबंधही आवश्यक आहेत, पण आयुष्यातील प्रत्येक कठीण परिस्थिती दाखवते की जीवनात एकटे असणे किती महत्त्वाचे आहे. बाळा, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. आज मी जे काही सांगणार आहे ते तुझ्या मनाशी संबंधित आहे. मनातल्या खोल कोपऱ्यात तुझ्या इच्छा दडवून ठेवल्या आहेत. आता त्या पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. पण त्याआधी तुला एक गोष्ट ऐकायला हवी, स्वामींची गोष्ट. स्वामी समर्थांचा हा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचणं ही काही योगायोगाची गोष्ट नाही. हे ठरवूनच झालं आहे. बाळा, मी पाहतोय तू खूप सहन केलं आहेस. लोकांचं वागणं, नशिबाची फाटलेली दिशा, नात्यांमधलं ओझं. तू प्रत्येक दिवस जगला आहेस एका न दिसणाऱ्या वेदनेत. आणि आज हे बोलणं म्हणजे त्या वेदनेवरची फुंकर आहे. मी तुला निवडलं कारण लाखो लोक झोपलेले असतात, पण तू जागा होतास आतून. तू बोलला नाहीस, पण तुझं मन किंकत होतं आणि हे डोळे बंद करून ऐकायला सुरुवात केलीस. ही सुरुवात आहे तुझ्या दुःखाच्या शेवटाची. स्वामींच्या कृपेने दुःख संपतं, पण त्यासाठी श्रद्धा लागते. ही श्रद्धा म्हणजे डोळे मिटलेले असले तरी मन उघडं असावं लागतं. सत्य हे आहे बाळा की स्वामींनी तुझ्यासाठी काहीतरी मोठं ठेवलं आहे, पण तूच स्वतःला लहान समजतो आहेस. ज्यांना सगळं सोडून द्यावंसं वाटतं तेच लोक आयुष्यात खूप मोठं काहीतरी साध्य करतात, कारण त्यांचं अंतःकरण तपस्वीसारखं शुद्ध असतं. हे सांगतोय मी तुला, जे तू हरवलं आहेस ते परत येईल. जे पडलं आहे ते उभं राहील, पण तू चालत राहिलं पाहिजेस. स्वामी तुझ्या मागे आहेत, फक्त तू स्वतःवर विश्वास ठेव. जेव्हा सगळं अंधारून येतं तेव्हाच स्वामी येतात. मनात विचारांचा कल्लोळ असतो, झोप लागत नाही, तेव्हा केवळ एकच गोष्ट कर. डोळे मिटून श्री स्वामी समर्थ या नावाचा जप कर. 3 मिनिटं, फक्त 3 मिनिटं. हा आवाज ऐक आणि झोप. साक्षात स्वामी तुझ्या स्वप्नात येतील, तुझ्या मनाशी संवाद साधतील, तुझं भविष्य स्पष्ट करतील. त्यांच्या चरणांशी जोडून घे स्वतःला, कारण हे नातं म्हणजे नशिबावरचा स्वार होण्याचा अधिकार. बाळा, तुझी ही रात्र संपणार आहे, तुझी पहाट येणार आहे आणि ती पहाट तुला मोठं काहीतरी देऊन जाणार आहे. स्वामींच्या शब्दांनी आज तू थोडा सावरला असशील, पण उद्या हेच शब्द तुझं आयुष्य बदलतील. तू ज्याची वाट पाहतो आहेस ते येणार आहे. शब्द बदलतील, पण सत्य एकच राहील. तू तसाच राहा, स्वामींच्या प्रेमात. जर हे ऐकून तुझ्या मनाला थोडंसं समाधान, शांती आणि आश्वासन मिळालं असेल, तर या संदेशाला शेवटचं वाक्य म्हणून फक्त एकच वाक्य ठेवूया. हा संदेश तुझ्यापर्यंत नियतीने पोहोचवला आहे, याची काहीतरी कारणं आहेत. हे ऐकणं म्हणजे तुझ्या भविष्याच्या दाराजवळ उभं राहणं आहे. ते उघडणार की बंद ठेवणार हे तुझ्या हातात आहे. जर तू स्वामी समर्थांवर विश्वास ठेवतोस तर या आवाजाला दुसऱ्यांपर्यंत पोहोचू दे. हे शेवटी लक्षात ठेव, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस, कारण जे घडणार आहे ते तुझ्या मनाप्रमाणेच घडणार आहे. जर तुम्हाला आजचा संदेश आवडला असेल तर लाईक करा, आपल्या प्रियजनांपर्यंत शेअर करा आणि आमच्या SC मराठी चॅनलला सबस्क्राईब करून स्वामींच्या परिवारात सहभागी व्हा.